हाय मुलांनो, या भागामध्ये आपण समीकरण म्हणजे काय ते शिकणार आहोत। तुम्ही अशा प्रकारचे तराजू बघितले असतील किराणा मालाच्या दुकानात किंवा भाजीवाल्याकडे। ह्या तराजूंना हे जे दोन वाट्यांसारखे भाग दिसतायत ह्यांना पारडी किंवा तागडी असं म्हणतात। ह्या दोन्ही पारड्यांमध्ये जर समान वजन असेल तर ही जी वरची दांडी आहे ती संतुलित राहते, म्हणजेच एका पातळीमध्ये ही दोन पारडी आपल्याला दिसतात। हा तराजू जर तुम्ही पाहिला तर ही जी वरची दांडी आहे ही उजवीकडे थोडी झुकलेली आहे असं तुमच्या लक्षात येईल, कारण इथे वजन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे जे पारड आहे ते खाली झुकलंय आणि इथे वजन नाहीये, त्यामुळे हे पारड थोडं वरती आहे म्हणून ही दांडी आपल्याला झुकलेली दिसते। या पारड्यामध्ये सुद्धा आपण वजन टाकलं आणि हे जर दोन्ही पारड्यातली वजन समान झाली तर आपल्याला ही जी दांडी आहे ती जमिनीला समांतर अशी दिसेल, म्हणजेच ही दोन्ही पारडी संतुलित होतील। आता इथे गंमत बघा की इथे ह्या दोन्ही पारड्यात मी काही संख्या टाकल्यात आणि त्यांच्यावर कोणती क्रिया केली आहे ती पण दाखवली। करून बघूया आपण। 5 गुणिले 3 म्हणजे 15 आणि 11 अधिक 4 म्हणजे पण 15। म्हणजे या क्रिया केल्यानंतर आपल्याला दोन्हीकडे समान उत्तर मिळतं, म्हणजेच हा तराजू संतुलित आहे। असा संतुलित तराजूवरनं आपल्याला समीकरण म्हणजे काय ते लक्षात येईल। तराजूच्या दोन्ही बाजूला समान वजन असेल तर तो संतुलित राहतो। हा तराजू बघा, हा संख्यांचा तराजू आहे। 3 गुणिले 2 म्हणजे 6 आणि 9 वजा 3 म्हणजे सुद्धा 6। दोन्हीकडच्या संख्या म्हणजेच दोन्ही बाजूंची किंमत समान असल्यामुळे ती समान आहे हे दाखवण्यासाठी आपण हे समानतेचं चिन्ह वापरतो आणि ह्या दोन्ही बाजू संतुलित आहेत हे या समानतेच्या चिन्हाने दाखवतो। अशा प्रकारच्या मांडणीला, अशा प्रकारच्या समानतेला समीकरण असं म्हणतात। ही जी मांडणी आहे ह्याच्यात ही आहे डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू। दोन्ही बाजूंवर आपण गणिती क्रिया केल्या तर मिळालेल्या संख्या समान आहेत, म्हणून 3 गुणिले 2 समान 9 वजा 3 असं आपण लिहितो आणि त्यालाच म्हणतात समीकरण। इथे मी आणखीन एक समीकरण लिहून दाखवलंय। 9 अधिक 6 समान 20 वजा 5। 9 अधिक 6 म्हणजे 15 आणि 20 वजा 5 म्हणजे सुद्धा 15। म्हणजे दोन्हीकडे गणिती क्रिया करून आपल्याला समान संख्या मिळतात, म्हणून हे आहे समीकरण। आता ही चित्र बघा। इथे 3 गुणिले 2 उत्तर आहे 6 आणि 5 वजा 3 उत्तर आहे 2। आता ह्या गणिती क्रिया केल्यावर आपल्याला समान संख्या मिळालेल्या नाहीत। 6 ही 2 पेक्षा मोठी आहे म्हणून इथे हे लहान मोठेपणाचं चिन्ह वापरलेलं आहे। इथे हा तराजू संतुलित नाही आणि म्हणून हे समीकरण नाही। इथे बघा 3 गुणिले 2 म्हणजे 6 आणि 5 अधिक 3 म्हणजे 8। 6 हे 8 पेक्षा लहान आहेत, म्हणजे इथे आपण समानतेचं चिन्ह वापरू शकत नाही, म्हणून हेही समीकरण नाही। ही दोन्ही असमीकरणाची उदाहरण आहेत, म्हणजे जी मांडणी समीकरण दाखवत नाही त्याला आपण म्हणतो असमीकरण। मग या समीकरणाची वैशिष्ट्य काय? तर समीकरणाला नेहमी 2 बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू। दोन्ही बाजूंची किंमत समान असते आणि हे दाखवण्यासाठीच आपण डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये समानतेचं चिन्ह वापरतो। उदाहरणार्थ 2 अधिक 10 म्हणजे झाले 12 आणि 6 गुणिले 2
म्हणजे सुद्धा 12. इथे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे हे दर्शवण्यासाठी हे समानतेचं चिन्ह वापरलंय. म्हणून आपल्याला समीकरण मिळतं 2 अधिक 10 समान 6 गुणिले 2. आता एक छोटंसं काम तुमच्यासाठी. इथे तुम्हाला काही गोळे दिसतायत. त्या गोळ्यांमध्ये काही संख्या आहेत आणि त्या संख्यांवर काही क्रियाही केलेल्या आहेत. त्या क्रिया करून काय उत्तर मिळतं ते बघायचं आणि त्यावरनं समीकरण तयार करायचे. एक समीकरण मी तुम्हाला इथे करून दाखवलंय. 19 वजा 10 जी ह्या गोळ्याची किंमत आहे ती आहे 9 आणि 4 अधिक 5 या गोळ्याची किंमत तीही आहे 9. म्हणून आपण मध्ये हे समानतेचं चिन्ह दिलं आणि आपल्याला समीकरण मिळालं 19 वजा 10 बरोबर 4 अधिक 5. आता लागा कामाला आणि या गोळ्यांपासून अशा प्रकारची समीकरणं तयार करा. धन्यवाद.